चल झालं ना बाई, चल. अगं पण ऐक ना, आता काय? जायचंच का आपल्याला? अहो तुम्हाला रातभर मी चांगलं समजून सांगितलं, हा तोपर्यंत हा म्हणले, आत्ता सकाळपर्यंत पण हा म्हणले, आणि आता काय मध्येच झालं तुम्हाला? अगं पण मला भरोसाच नाही त्या माणसावर, माहितीये का? अहो आता आपण किती काय काय करून पाहिले बरं. अगं पण ते कुठला बाबा काय आपल्याला माहितीये का, सांग बरं. आता मस्त नाही माहिती, पण आता त्या बाबा चांगला आहे, अंतरी आम्ही चांगला बऱ्याच बायांना गुण आलेला आहे. आणि शेजारची बाई ती शारदा, तिने मला सांगितलंय, तिच्यामुळेच तर चालले मी. आता तुम्ही पाहते ना, तिला 2 पोरं आहे. अगं आता मला पण वाटतं रे बाप हो, पण आता सगळे उपाय करून दमलोय आपण. आता काय भरोसा बरं, ते बाबाचं खरं होईन आणि आपल्याला मूलबाळ होईन, सांग बरं. ते पण बरोबर आहे, पण एकदा बघून जायला काही अडचण आहे का, सांगा बरं अगं तुम्ही. पण कशाला जायचं रे? हा, बघू ना, होईल ना, होईल तर होईल ना. अहो पण आता एवढे 3 वर्ष झाली, तवाने झाले ना, आता काय होणार आहे? आता कुठं काय आपलं वय झालं का, सांग बरं. पण तरी वाटतं का बाईला एखादं लेकरू असावं, माहिती का? बरं ठीक आहे, तुला जायचंच आहे का? चला तुम्ही पण. बरं नको नाराज होऊ, हे बघ तू म्हणते म्हणून येतोय मी. हा चालन, ठीक बरं चल चल. आहे. चला येऊ जाऊन काय. मला आज काही बोनी होती की नाही आपली? भाऊनी भाई काय एका पेशंट येणार आहे? घेऊ ना. अरे तू तो तो काय त्या पेशंटला रादर पाणी द्यायला लागेल ना. बघत आला नजर ठेवा का घालत नाही पाहिजे ना. हा? बाबा हं. हो. पाय पड पाय पड. खाली वाका खाली वाका. बस बस लांबू 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 लांबू. बाबा तुमचं नाव लय ऐकलं मी गावात. कुठं? गावात पंचक्रोशीत. गावात नाही, हा. पुऱ्या महाराष्ट्रात. हा, तुमचं खरंच महाराष्ट्रात नाव असन. हं. कारण जो भक्त आला हं. तुम्ही त्याच्या समस्या सोडवल्या. हो. तशी आमच्या दोघांची एक समस्या आहे, काय? जवळ थोडं. हा बाबा, हा. बाई पुढे या, पुढे या. हा. आज पुढे सारखा हे बघा, हो बाबा तुम्ही तिकू काय बसली बायली कुंभ तुझ्या. नाही नाही मी सांगतो ना. नाही तुम्ही तिकू बसा ना. अहो बाबा मला समस्या माहिती आहे, तिला नाही माहिती. बाबा म्हणतात तसंच, बाबा म्हणते तसंच लागतं इथं. बरं बस आता काय. बालिकेला बाई इकडे. हा. बाबाला नाराज नाही करता येत, बस. बरं बरं या इकडे. लय चिपटू नको अलीकडे थोडं. बरं. हा बस. बोला. बाबा पाय पड. हं. हे बाबाचे पण. बाबा हा बस बस बस. बाबा बाई काय होत? हे बाबा मी सांगतो, 3 वर्ष झाले आमच्या लग्नाला, अजून पाहणा आला ना. तुमचा हा, काय करू बरं आता, सांगा बरं. हा, सगळं सगळं करून दमलो आम्ही, काहीच ठेवलं नाही, पण तरी पाहणा आला ना. हा, काय काय केलं? आता काय सांगू तुम्हाला, सगळ्या गोष्टी केल्या बाबा आम्ही. हा, काय बाई काय काय केलं? दवाखाना केला, गोळ्या आणल्या, सगळं काहीच नाही राहिलं. आता फक्त तुम्हीच आमची मदत करा बाबा. तुम्हाला तपासलं? हा, बाईला तपासलं? सगळं म्हणजे तपास डॉक्टर करून तुम्ही तुमच्याकडे आलो बाबा. आता आमच्या गाली शेवट. हा मग आमच्या गाली मग तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आता. हा बाबा आता सांगा. आम्ही द्या ना तुम्हाला काय मूलबाळाचं. बरं. तुम्हाला तेच लागत आहे ना. बाबा तुम्हाला एक औषध देणार आणि तुम्हाला गुण येणार. हम्म. बाबा सांगा तुमचा. बाबा काय द्यायचं ते लवकर द्या आणि आम्हाला मोकळं करा. लय उपकार होतीन बाबा, लय उपकार होतीन. हो बोला की काय. थांबा तुम्ही शांत बसा, बाबा ध्यानावर बसले. बाबा. हा, ध्यानाला बसा बाबा, पण ध्यानात असू द्या, आम्हाला मुलबा लागत आहे. बाबा झोपले काय? बाबाचे मंत्र चालू येतं. बाबा काय बाल का मूर्ख आहे का तू? बाबा चुकलं, कुठे बोट घालतो? चुकलं बाबा. हा? माफ करा. त्यांच्याकडनं मी माफी मागते. गप्पा कुठं याच्यामुळे तुला पोर सोर होती नाही. बाबा माफ करा. खरंच चुकलं, पण तू आम्हाला बाबाच्या दरबारात आला ना का बाबा चर्चा करायला आलाय? तुला काय पाहिजे? आम्हाला मुलबाळ पाहिजे बाबा. वारस हा, हा देतो दमदार आदरचे. आम्ही खूप आशे घेऊन आलोय. आमच्या समस्याचं तुम्ही हे करा. तो 3 वर्ष असेच वाया घालवले ना. नाही बाबा, मी असे व्हायला नाही घालवले, सगळे प्रयत्न करून दमलो, खरं सांग. पण माझ्याकडून काही झालं नाही बाबा. अरे महिना 2 महिन्यातच पाहायचं लगेच बाबा गावचायचा. बाबा मला आता काल कळलं. बाबा रिकामच राहतो ना. म्हणजे नाही, मी तरी याला म्हणलीच होती 1.5 वर्षापूर्वीच आपण जाऊ बाबांकडे, पण याला नाही विश्वास बाबांचा. अगं पण तू कुठं म्हातारी झाली, होईन ना. अरे बालका 1.5 वर्ष सुद्धा लय झाले. पण तरी एका बाईला वाटतच ना बाबा. एखादं लेकरू असावं. आता 3 वर्ष माय व्हायला गेले, हा मला एका महिन्यात मा पाळणा हल्ला पाहिजे ना आता. बर काय दमदार. बोलतोस? बाबाचा इतका गुण आहे, 7 महिन्यात पाहिजे आलेले.
जमन बाबा. दमदार आता. हा. हा सांगितलं तेवढं कर. काय करू बाबा सांगा मला. सांगल तवा कर. बर. हा समाधी आहे बाबा. मंत्र. हात जोड हात जोड. तुमच्यात प्रॉब्लेम आहे. अयो प्रॉब्लेम. हा यांच्यापासून संतती होणार नाही. बाबा मग मी कस काय बाप होईन. हा बाप कस काय होईल होईल होईल. तुम्ही. त्याच्यावर भरोसा ठेवायचा. वरच्यावर. अहो त्याच्यावर भरोसा आहे तुमच्यावर भरोसा आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय. आहे ना. अगोदर त्याच्यात आणि मग बाबा मग बाबा पण बाबा. आधी वरच्या पाय पड. हा बा. देवाला दे म्हणावा. हा बाबा आहे द्यायला. बाबा खरंच हा? तुम्ही खरंच अंतर्यामी येत. हा. खरंच तुम्ही लई मोठे बाबा आहेत. फुकट दवाखान्यात खर्च केला तो. हा बाबा माझे 1-1.5 लाख रुपये गेले तर. है? गेले ना आता तुला 100% बाबा कुंकुनी. बर एक हा. मी सांगतो ऐक. सांगा बाबा. या बाईला हा 4 किट्या करावं लागतील. काय 4 वेळेस. 4 खेट्या. करू बाबा. हा? लय उपकार होतील बाबा. करू 4 आम्ही खेट्या नक्की करू. करायच्या. हा बाबा मी करील 4 खेटी हा. आमच्या संततीसाठी. हा मग हे बघ ऐक कानाने ऐक चांगलं. हा बाबा. तू पहिल्या खेटीला हा. आला पण राहिलेल्या पुढच्या 4 खेटीला यायचं नाही तो. कस काय बाबा. नाही बाबा मग हिला आणावं लागेल ना मला. कोणला मला आणि बायकोला माझ्या. बालका बाबा काय सांगते ते ऐकून घे. बरं सांगा सांगा ऐकून तर घेऊ. ऐका ऐका हा पुढच्या किटीला आल्यानंतर आज 8 दिवसानं हा. बाईलाच पाठवून द्यायचं. अहो बाबा ती एकटी नाही येणार. मुक्कामी राहील बाई इड. मुक्कामी. हा नाही नाही आता मला रात्री जेवणाचं कसं होईल माझ्या. हो तर मी सकाळचं करून येत जाईन की जेवायला. तू गप्प बस. नाही बाबा दिवसाच कर ना काय करायचं ते रात्री नको. दिवसा होत नाही. अहो बाबा रात्री. अहो, बालका? असं काहीतरी पूजा बिजा ते. बालिके तुम्हाला मूल पाहिजे ना मग बाबा काय सांगतात ते ऐका. बरं बाबा बरं बाबा. तुम्ही म्हणता ना तसं. हा आता पहिल्या किटीला तू आला बरोबर. हा हा आणि दुसऱ्या किटीला तू यायचं नाही. आता रात्री नाही ठेवायचं नीला. आजच्या रात्रीला ठेवायचं. तू लगेच निघून जायचं. आता मी एकटाच निघून जाऊ. नाही ना बाबा दुसरा उपाय सांगा ना काहीतरी. तुला मूल पाहिजे ना बरं बरं बाबा तुम्ही म्हणता ना तसं. समजून सांग रे भाऊ याला. तुम्हाला मूल जर पाहिजे असेल ना हा. तर बालकाला इथं ठेवायचं. तू इथून जायचं. मग बाबा अंधारात कसं राहीन माझी बायको. मावलीला जर मोठे पाय पाठी माग हा हा तिळे एकदा खोलीत घातली हा. का लगेच गुण येत चालवतो. म्हणजे मला मग मुलं होईन. हो 100%. पण मग तुम्ही इकडेच थांबा बाहेर. तिला एकटीला ठेवा अरे आतमध्ये. भाऊ मी मठात राहतो माझ्या. म्हणजे? आता घर मठाचं बाहेर आलो. अहो असं काहीतरी पूजा पूजा असं. पूजा राहते तिला सगळं देवस्थान आहे माझं मध्ये. तू काय बावळट आहे का. ते तो संग राहायचं म्हणते तिथं. आता मग येत नाही टाकायला बिकायला नसते काही ती. अहो बाबा पण अहो, तिला पूजा इथे चालू राहणार आहे आमची. बाहेर करा ना इकडे इदी. तिला एकटीला झोपून द्या ना आतमध्ये. तो विधी तिथंच करावा लागतो मठामध्ये. नको ना मग चल घरी नाही तर. कशाला हवं आपल्याला एकतर पहिलेच पोरग होत नाही. आता घ्या तुम्ही पण थोडस समजून. होईन तेवढंच आपल्याला लेकरू. बालका असं काय मनात आणू नको. हा चांगल्यासाठी सांगत असतील ना ती. बरं बाबा. ती चांगली. फक्त आहे ना इतक्या बायाला गुण दिला मी. एक महिन्यामध्ये मोकळ्या बाया. बाबा आम्हाला पण लवकर मोकळा करा. आणि मग बरं अजून काय सेवा करू सांगा ना तुम्ही. नाही सेवा तू काहीच करू नको. मीच सेवा करतो. बरं हा माझा तुम्ही जा. कवा तू मी आता लगेच. हा बायला राहू द्या. म्हणजे आजपासून सुरुवात करावं लागेल ना. पुढल्या खेटीला ठेवतो ना. ते ध्यान आतापासूनच करावं लागतं. रात्रीचा स्वयंपाक नाही करून आली. ओढे पाहिजे काय तिकडे जाऊ. अहो नको ना. आजचे दिवस चलती का. आपण आजचे दिवस कुठं हो. आता झालंय सुरू तर मग पोरग नको का आपल्याला. अरे पोरासाठी 8 दिवस उपाशी राह ना. बरं तुम्ही आज काय इथे करणार सांगा ना मला एकदा. सगळं येत नाही बिद्दे चालू आहे मध्ये. तरी पण मला एकदा 12च्या पुढं थेट लवकर घ्या ना येदळा करून. देव मावाला या दळा येत नाही. हायला, मला टेन्शन यायला लागलंय. यज्ञ 12च्या पुढे असतो बाबांचा. दुपारच्या 12च्या नंतर विचारा ना. कधी 12च्या. दुपारी नाही ते रात्री म्हणते तर. रात्री 12 नंतर रात्री 12च्या पुढे आंघोळी पांघोळी करून बिलगायचं. हा. मग आता ठेवाच लागन का. हा मग पर्याय नाही ना. तू इच्छा बघ माझं काय मत नाही. तुला पोरग लागत का नाही लागत. मी काय बळजबरी नाही माझी. कोणती पूजा असे विचारा ना. तूच विचार ना आता. तुला थांबायचं नाही तर. बाबा कशी विधी असते ती जरा समजून सांगा ना. हा बाबा. का रात्री 12च्या पुढे विधी चालू करायचा राहतो. आणि किती टाइम राहतो तो. तो 2 ते 3 तास राहतो. हा एवढा टाइम काय करणार तुम्ही नेमकं बरं. येत नाही चालू राहणार रे. मग एक काम करा तर तुम्ही थांबून राहा ना. हा
हा मी काय करतो बाहेर बसतो खोलीच्या बाहेर नाही बसते ना तिला मग तुम्हाला सगळं इकडे राहण्यात राहावं लागेल साईडला खिडकीतून बघतो ना कसा इथे चाललाय असे पाव नाही लागत तो विधी पाहायचा नसतो पाहायचा नसतो दोघांचा विधी असतो तो. दोघांचाच करायचा राहतो अहो बाबा मी माझ्या बायकोला सोडून राहिलो नाही हो कधी अरे बाहेर नाही राहिलं मग तू आला का आला इकडे बालका ध्यानात ठेव तुला मुलगा लागतो का हा हा मग तुला काहीतरी चार खिटीला बाईला साईडला ठेवावं लागेल बाबा जवळ कसं करू आता तुला मुलाची गरज आहे ना मग बाबा सांगते ते ऐक ना. हा 4 रात्री तुला काय फरक पडायचा आहे मग तुम्ही काय करणार आहे हे सांगा ना मग मी काय कर माझा येते मी तुला कसं काय सांगू बाबा मी का तू आहे तुम्हीच आहे बाबा पण सांगा ना काय करणार तुम्ही बाबा काही प्रश्न विचारतो बाबा सांगा त्याला तुमचा विधी. मला करायचं आलं मी सांगेल पण बाबा मला असं भीतीच वाटायला लागली धडधड होती छातीत मी आहे ना. पण मला सांगा ना काहीतरी ए, सांगत तू नसते. बाहेर समजून सांगायला हो मी सांगतो तुम्हाला कसं असतं बाबा त्याला हा. थोडं विधी सांगा कसं असतं. हा तीच थोडा थोडं विधी सांगा सांगा. बघा हे बघ बालका आम्ही दोघं वल्ल्या वस्त्र आंघोळ करून येणार बरं 11:30 रात्री हा 12 वाजता गोंगडी अंगावर घेणार म्हणजे हिला घोंगडी अंगोर घ्यावं लागेल ना दोघायला पण दोघाला घोंगडी अंगोर हा एकाच घोंगडी राहणार एकच गोंगडी राहणार दोघं जर एका गोंगडीत आणि मग मग तो इथे चालू होणार अहो बाबा अशी ती नाही ऐकली म्या असाच विधी असतो बाबाचा. सांग नाही हे बाबा काही म्हण राहिलंय हे म्हणतो घोंगडी घ्यायची अंगवर म्हणजे तू आणि हे बाबा हा तुला कळतंय का काय करू राहिले ते नाही बाबा असं नाही जमणार बालका काय म्हणतोय तुझा माणूस नाही नाही तुला मुलं पाहिजे ना मग बाबा असंच करतात मला मला मुलं होतात. हा म्हणजे असं दुसरे मुलं मला मुलं नाही लागत हे बाबा म्हणतो घोंगडी घेऊन हिच्या संग बसायचं तोच विधी असतो बाबाचा मग. असा कोणता बाबा ह्यो कुठून आलाय आमचे बाबा मंत्री बाबा आहेत ते. हा हे भुरटा बाबा दिसतोय वरचा बाबा नाही बाबा बोला. बालका जादा बोललो का ज्यादा जागेच भस्म करेल तुला बस मग कर तू बस मग बाबा दळा दे हा? भामटा बाबा म्हणजे माय बायकोला फसतो काय तू नालाय का हा बाबा मंत्री अरे, म्हणा. समजा बाई नाही झालं तर नाही झालं मूल पण हे असं नाही होऊन देणार मी बालका आहे बघ समाज तुला जागा भस्म करून अरे टाकेल काय रे बस हा. तू यात काय ताकद आहे रे हा आम्हाला येड्यात काढतो काय बघ बघा किती बायाला फसलं तू हा बाबाला बोलू नको. किती संसाराचं वाटून केलं भामट्या तू हा कुठून आला रे बाबा कोणी आणला याला इथं तांत्रिक बाबा आहेत ते. तांत्रिक मंत्री बाबा? बाबा नको. हा? बाबाला बोलू नको. माया बायकोला बाई, म्हणतो, समजून सांग. इथं राहायचं घोंगडी हा? घ्यायचं हा कुठून आला रे तू झाप्या तोच विधी असतो बाबाचा. आता इथे असतो तर मला तुला ये झालं जी नाहीतर मी दुसरी बायको करतो